मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध असं सेंट झेवियर्स कॉलेज, ज्या ठिकाणी 150 वर्ष गेली एकही बिगर ख्रिश्चन प्राचार्य झालेला नाही, परंतु पहिल्यांदाच ही किमया केलेली आहे की मराठी माणूस या पदावर प्राचार्यपदी जातो आहे. डॉक्टर राजेंद्र शिंदे आपल्यासोबत आहेत, जे काही दिवसातच या प्राचार्यपद भूषवणार आहेत. सर, ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं त्याच कॉलेजचं प्राचार्यपद तुम्ही भूषवत आहे, काय नेमक्या मराठी भावना आहेत? मिक्स भावना आहेत. खूप आनंद झाला आहे की जिथे मी शिक्षण घेतलं, जिथे मी मोठा झालो किंवा तिथेच मला ही संधी उपलब्ध होणे हे मी माझं भाग्य समजतो आणि हा एक सन्मान आहे. कॉलेजने मी केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. त्यामुळे खूप खूप बरं वाटतं, आनंद होतो. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे की गेले 150 वर्ष जे कॉलेज स्थापन झाल्यापासून एकही प्राचार्य जो आहे तो नॉन ख्रिश्चन झाला नाही, परंतु तुम्ही पहिल्यांदा होत आहे, ते देखील एक मराठी असल्यामुळे आम्हाला देखील अभिमान आहे. काय सांगा? एकही नॉन ख्रिश्चन पूर्वी प्राचार्य झाला नाही, कारण हे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, ख्रिश्चन इन्स्टिट्यूशन आहे आणि त्यांच्या घटनेप्रमाणे त्यांची जी काही घटना आहे त्याप्रमाणे जर बघायला गेलं तर प्राचार्य हा त्यांच्या कम्युनिटीचा असावा ही त्यांची घटना आहे आणि त्याच्यात काही वावगं नाही आहे. सो त्याप्रमाणे याच्या पूर्वीचे प्रिन्सिपल्स जे होते, प्राचार्य जे होते, ते सगळे कॅथलिक होते. हळूहळू विचारात बदल घडत गेला, त्यांच्याही विचारात बदल घडत गेला, सगळीकडेच विचारधारा बदलत चालली आहे. त्याप्रमाणे त्यांनी पण कदाचित त्यांचे विचार बदलले असावेत आणि मला संधी मिळाली. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी उपलब्ध होतो, याचा मला फायदा झाला. या विचारधारेबरोबरच गुणवत्ता देखील महत्त्वाची असते, तर काय जमेच्या बाजू राहिल्या? पहिली मुख्य जमेची बाब म्हणजे मी इथे जवळजवळ स्टुडंट विद्यार्थी दशेपासून आजपर्यंत 38 वर्ष ह्या कॅम्पसमध्ये आहे आणि इथल्या दगड विटा, कुठे कुठलं रूफ लीक होतं आहे हे मला नक्की माहिती आहे, किंवा कुठला प्राध्यापक त्याच्या काय सवयी आहेत, कुठला क्लार्क त्याची काय सवय आहे, कोण कसं कधी रिॲक्ट होतं, कुठल्या गोष्टीला रिॲक्ट होतं, कोणाच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, कुठल्या फॅकल्टीच्या कुठल्या स्ट्रेंथ्स आहेत, कोण कुठे स्ट्रॉंग आहे, कोण कुठे वीक आहे, हे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि मला वाटतं त्याचा मला खूप फायदा होईल काम करताना. मला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि प्रत्येकाचा स्वभाव, प्रत्येकाच्या काम करण्याच्या पद्धतीचा जर परिचय असेल तर त्याचा नक्कीच फायदा होईल मला आणि ही एक मोठी जमेची बाजू होती. दुसरं माझा अनुभव, शिकवण्याचा अनुभव, मला असं वाटतं की मी एक चांगला शिक्षक आहे आणि संशोधन जे लागतं एखाद्या प्राध्यापकाला, जे विद्यापीठाकडनं अपेक्षित असतं, तर संशोधनामध्येही मी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. मी PhDचा गाईड आहे. 4 विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत PhD मिळाली आहे. 4 विद्यार्थी PhD करता आहेत. रिसर्च प्रोजेक्ट्स माझ्याकडे मी हँडल केले आहेत. प्रकाशित माझे शोध निबंध प्रकाशित आहेत, पुस्तकं प्रकाशित आहेत. सो ही जी गुणवत्ता लागते कुठल्याही प्राचार्य पदासाठी ती माझ्याकडे पुरेपूर आहे, तिथे कुठेही उणं नाही. आता प्राचार्य झाल्यानंतर प्राथमिकता काय असतील, काय प्रायोरिटीज असतील खास करून या इन्स्टिट्यूटसाठी? सेंट झेवियर्स कॉलेजचं नाव आहे, 150 वर्षाचा इतिहास आहे आणि एक प्रकारचं दबदबा आहे. आणि काय असतं की मी खूप चांगला आहे असं जेव्हा मला वाटायला लागतं तेव्हा थोडंसं कुठेतरी आपण आळशी व्हायला लागतो किंवा थोडंसं ढील पडायला लागते. सो असं मला वाटतं, एवढ्या वर्षात माझा जो बघतोय मी, की असं मला वाटतं की कुठेतरी आम्ही ढिलं पडायला लागलो आहे. सिस्टम्स जागेवर नाही आहेत. सो त्या सिस्टम्स जागेवर आणणं, वेगवेगळ्या गोष्टींची आखणी करणं, फॉलोअप करणं आणि घसरण होण्याच्या अगोदरच त्याला व्यसन घालणं हे जास्त महत्त्वाचं आहे. सो ती एक प्रायोरिटी राहील. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ज्या कमतरता आहेत
आमच्याकडे आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला सांगितलं आहे की रुसातर्फे आम्हाला युनिव्हर्सिटी स्टेटस मिळण्यासाठी अप्लाय करायला सांगितलं आहे. आम्ही अप्लाय केलं आहे. म्हणजे 2-3 वर्षामध्ये कदाचित सेंट झेवियर्स कॉलेज सेंट झेवियर्स युनिव्हर्सिटी होणार आहे. त्याची तयारी करावी लागेल. एकदा युनिव्हर्सिटी झाली तर युनिव्हर्सिटी जनरली पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस असायला हवेत. तर आमचे बाकीचे थोडे डिपार्टमेंट्स पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट्स आहेत. उरलेले डिपार्टमेंट्स पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट नाही आहेत. सो त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत की बाकीच्या डिपार्टमेंटना PG कोर्सेससाठी प्रोत्साहन द्यायला हवं. ते करण्यासाठी त्याला ज्या फॅसिलिटीज लागतील त्या उपलब्ध करून द्याव्या लागतील. काही सेल्फ फायनान्स कोर्सेस सुरू करावे लागतील. कारण कुठलाही कोर्स सुरू करायचा तर गव्हर्नमेंट पोस्ट सँक्शन करणार नाही आहे. त्या बाहेरून मला त्यांची फायनान्स हे करावं लागणार आहे. सो त्याच्यासाठी प्राधान्य द्यावं लागेल. त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट आहे की मराठी व्यक्ती आणि 150 वर्षाची परंपरा असणाऱ्या या कॉलेजवर प्राध्यापक पहिल्यांदाच होतो आहे. काय मराठी व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं की अशी एक संस्था आहे आणि त्यामध्ये आपण मराठी व्यक्ती पहिल्यांदाच अशा प्रकारचं सर्वोच्च पद भूषवत आहे? मी थोडासा असहमत आहे याच्याशी. मला असं वाटतं की याच्यात मराठी आणि ख्रिश्चन हे आणू नये. गुणवत्ता बघावी. हे म्हटल्यानंतर की सेंट झेवियर्सने त्यांचे जे आर्म्स आहेत किंवा हात पसरले आहेत आणि मतप्रवाह बदलला आहे. तर त्या दृष्टीने सगळ्यांनी ते मान्य करायला हवं की सर्वसमावेशक ही जी त्यांची पॉलिसी आता आहे की सगळ्यांना घेऊन बरोबर जायचं आपल्याला, तर त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. महाराष्ट्रीयन म्हणून मराठी म्हणून मला माझ्या कॉलेजचाही अभिमान आहे. माझ्या कॉलेजमध्ये गेली 25 वर्ष मी मराठी वाङ्मय मंडळ चालवतो. माझ्याकडे खूप मावळी मंडळी आहेत आणि आम्ही उत्साहाने इथे मराठीचं झेंडा टिकवलेला आहे. सो मराठी माणूस महाराष्ट्रीयन म्हणून मला इथे काम करायला नक्कीच आवडेल. माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. तर बदललेला विचार तर आहेच, त्याचबरोबर गुणवत्ता जी आहे ती देखील महत्त्वाची आहे आणि त्यामुळंच 150 वर्षानंतरच्या या कालावधीमध्ये पहिल्यांदाच मराठी व्यक्ती जो आहे तो या पदावर पोचलेला आहे. व्हिडिओ चॅनलचे उदयसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.